आधी आपलं काय करू सेटिंग क्लिअर करून घेऊ पूर्ण. ठीक आहे, आता मी काय केलं माय ॲप इन्स्टॉल केलं. ठीक आहे, मग ती मी काय केलं इथं रजिस्टर करून घेतलं. ठीक आहे, आणि अजून एक सेटिंग आहे टेम्पलेटची, DIRS टेम्पलेट. ठीक आहे, आता ही टेम्पलेट काय यूज करतो आपण, त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण HTML फाईल असतात. ठीक आहे, त्यासाठी आपण टेम्पलेट फोल्डर यूज करतो. ठीक आहे, टेम्पलेट फोल्डर टाकलं DIRS मध्ये. ठीक आहे, आणि टेम्पलेट फोल्डर क्रिएट कुठं केला, डेमो प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, इथं टेम्पलेट फोल्डर क्रिएट केला. ठीक आहे, क्रिएट झालेला आहे आपला. आता सेटिंगचं काम माझं संपलं. सेटिंगला मी क्लोज केलं तरी मला काय अडचण नाही येणार. आता मी काय करतो, एक पहिली स्टार्टिंगला इम्पोर्ट करून घेतो. कुणाला, माय ॲपमधून कुणाला इम्पोर्ट करतो, व्ह्यूजला. ठीक आहे, फ्रॉम माय ॲप इम्पोर्ट व्ह्यूज. ठीक आहे, इम्पोर्ट केलं. ते एक पाथ बनवली होम नावाची. ठीक आहे, होम नावाची पाथ बनवली, व्ह्यूजमध्ये आलो. ठीक आहे, त्याचा एक फंक्शन बनवला, डेफ होम आणि रिटर्न रेंडर. ठीक आहे, रेंडर केलं आणि रिक्वेस्ट होम डॉट HTML. ठीक आहे, आपलं आउटपुट आलेलं आहे, वेलकम टू होम पेज. ठीक आहे, आता ज्यावेळेस होम पेज बनवलं त्याच्यामध्ये टेक्स्ट दिलं ते. ठीक आहे, वेलकम टू होम. ठीक आहे, झालं, वेलकम टू होम आलं. ठीक आहे, आता मला काय करायचं, फॉर्म क्रिएट करायचा आहे. त्यासाठी मी एक काम करतो, होम पेजमध्ये एक URL बनवतो. ठीक आहे, फॉर्म नावाची. ठीक आहे, फॉर्म नावाची एक URL बनवली. ठीक आहे, आता सेव्ह करतो, परत एकदा रन करतो. ठीक आहे, माझे हे आले, एक URL आली. मी त्याच्यावर क्लिक केलं का कोण ओपन होईल, आपला फॉर्म पेज. आता तिथे मी फॉर्म पेजचे URL पाथ काहीच बनवलेलं नाही, त्यामुळे ते ओपन होणार नाही. आपल्याला काय करावं लागणार, ते बनवावं लागणार आहे. ठीक आहे, पेज नॉट फाउंड आलं. ठीक आहे, कारण का आपण पेज बनवलेलं नाही, त्यामुळे त्याला सापडलेलं नाही. मी काय करतो, एक पाथ बनवतो कोणाची, फॉर्मची. URL मध्ये आलो, URL मध्ये पाथ बनवले, फॉर्म डॉट फॉर्म नावाचा. ठीक आहे, व्ह्यूज डॉट फॉर्म. ठीक आहे, आता मी जसं फॉर्मवर क्लिक करेन, फॉर्ममध्ये पाथ बनवला. ठीक आहे, व्ह्यूजमध्ये आलो, त्याचा एक फंक्शन एक बनवावं लागेल. ज्या वेळेस आपण पाथ बनवतो ना, त्यावेळेस आपल्याला फंक्शन बनवणं कंपल्सरी आहेच. ठीक आहे, फंक्शन बनवला फॉर्म, त्याला दिलं रिटर्न रेंडर आणि रिक्वेस्ट फॉर्म डॉट HTML. माझा फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, हा मी एक फॉर्म क्रिएट केला. ठीक आहे, ती ओपन करतो, फॉर्म डॉट HTML. ठीक आहे, हा मी एक फॉर्म बनवला. ठीक आहे, हा कोणता मेथड यूज केलेली आहे मी, गेट मेथड. ठीक आहे, आपल्याकडे असे दोन मेथड असतात, एक असते गेट मेथड आणि दुसरी पोस्ट मेथड. आता हा सिंपल एक गेट मेथड मध्ये फॉर्म बनवलेला आहे. आता मी काय करतो, ते एक त्याला ऍक्शन दिलेली आहे. ठीक आहे, सेव्ह फॉर्म नावाची. ठीक आहे, ती URL मध्ये बनवून घेतो त्याला. ठीक आहे, जे काय आपलं सेव्ह करण्यासाठी काम देणार. ठीक आहे, आता पाच URL मध्ये तर त्याचा पाच बनवला, आता मला काय करावं लागणार आहे, व्ह्यूज मध्ये पण त्याचा फंक्शन बनावं लागणार आहे. ठीक आहे, व्ह्यूज मध्ये आलो, त्याचा फंक्शन बनवला, फंक्शन फक्त बनवला, सेव्ह फॉर्म. ठीक आहे, रिटर्न रिक्वेस्ट आणि प्रिंट केलं डेटा. ठीक आहे, आणि रिटर्न कोणाला केलं, HTTP रिस्पॉन्स. ठीक आहे, ज्या वेळेस आपण सेव्ह करतो त्या टायमाला आपलं एक तर HTTP रिस्पॉन्स असतो किंवा रिडायरेक्ट. ठीक आहे, आता रिडायरेक्ट काय करतं, डायरेक्ट सेव्ह केल्यानंतर रिडायरेक्ट डायरेक्ट दुसऱ्या पेजला करतं. ठीक आहे, आपण काय केलं, फक्त HTTP रिस्पॉन्स यूज केला. आता रिस्पॉन्स मध्ये काय, ज्यावेळेस आपण सेव्ह वर क्लिक करतो, जे आपलं फॉर्म मध्ये बनवलेलं आहे सेव्ह बटन, सेव्ह बटनवर क्लिक केलं तर तो काय रिस्पॉन्स देणार मला, डेटा सेव्ह. आता फॉर्म फिल करतो मी. अक्षय. ठीक आहे, मोबाईल नंबर घेतो. ठीक आहे, ईमेल ॲड्रेस. ठीक आहे, akshay@gmail.com. सेव्ह केला. ठीक आहे, माझा डेटा सेव्ह झाला. ठीक आहे, काही एरर नाही आला सेव्ह करून. ठीक आहे, डेटा सेव्ह इन गेट. ठीक आहे, गेट मेथडमध्ये माझा काय झाला, डेटा सेव्ह झाला. ठीक आहे, त्याला एक प्रिंट पण केलेलं आहे. ठीक आहे, एक रिसेटमध्ये डेटा काय आहे ना,
ठीक आहे. इथं आपला काय होतो, पूर्ण डेटा येतो. ठीक आहे. आता मी काय करतो त्याला, हे झालं आपले सिंपल कोणती मेथड झाली, ही झाली गेट मेथड. आता मला काय करायचं, फॉर्म मेथड, सॉरी पोस्ट मेथड यूज करायची. ठीक आहे. मी टाकतो H1 मध्ये एक, कोणती मेथड आपली, गेट मेथड. ठीक आहे. कॉपी केली. ठीक आहे. ॲज इट इज मी काय केलं, कोड कॉपी केला फॉर्मचा. ठीक आहे. इथं कोणती आपली पोस्ट, पोस्ट मेथड. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक HR टॅग हॉरिझॉन्टल रो. ठीक आहे. जसे मी क्लिक करेन, ठीक आहे, आपले दोन फॉर्म ओपन झाले. एक आहे गेट मेथड आणि दुसरा आहे पोस्ट मेथडचा. ठीक आहे. ज्यावेळेस आपण पोस्ट मेथड यूज करतो ना, त्यावेळेस आपल्याला एक काय कंपल्सरी एक CSRF टोकन कंपल्सरी असतं. ठीक आहे. काय असतं, एक CSRF टोकन कंपल्सरी असतं. ठीक आहे. फॉर्मच्या स्टार्टिंगला स्लॅश असते, दोन स्लॅश असतात. ठीक आहे. डेटा सेव्ह फॉर्म इन सेव्ह पोस्ट करतो, त्याला ह्याला एक सेपरेट URL देतो, एक सेपरेट URL दिली. ठीक आहे. डेटा सेव्ह पोस्ट. ठीक आहे. सेव्ह पोस्ट नावाची एक URL बनवली. ठीक आहे. मेथड कोणती यूज केली, पोस्ट. ठीक आहे. आता ज्यावेळेस मी पोस्ट मेथड यूज करतो, तर मला एक आहे ना CSRF टोकनचा पार्ट राहतो. ठीक आहे. तो असतो सिक्युरिटीसाठी. ठीक आहे. CSRF टोकन. बाकी कोर्स ॲज इट इज ठेवतो मी. ठीक आहे. त्याला एक जस्ट नेम देतो, स्टुडंट नेम. ठीक आहे. ह्याला देतो नेम. स्टुडंट मोबाईल, स्टुडंट ईमेल. काय दोन फॉर्म येतात. ठीक आहे. आता हा डेटा मी सेम कॉपी करतो. ठीक आहे. जे आपलं पोस्ट मेथड आहे, सॉरी गेट मेथड. कॉपी केला. ठीक आहे. हा सेम डेटा कोणाकडे टाकतो मी, हे जे PR टॅग येतात. CSRF टोकन. त्याला कमेंट करतो, एक मिनिट. तर हा पूर्ण सेव्ह करतो मी, ABCD. ठीक आहे. ईमेल टाकलाय, सेव्ह केला. ठीक आहे. डेटा सेव्ह. आता सेव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलं ते ही नसते, सिक्युरिटी नसते गेट मेथडला. ठीक आहे. आता माझा पूर्ण डेटा शो होतो इथं स्क्रीनवर, शो होत ना मला हा पूर्ण डेटा. मी काय नेम भरलं होतं, ABCD. ठीक आहे. फिल केलं. स्टुडंट मोबाईल काय फिल केला, हा फिल केला. ठीक आहे. आणि स्टुडंट ईमेल केला ABCD. ठीक आहे. हा काय करता, सिक्युरिटी नसते याला.
ठीक आहे, ज्यावेळेस आपण फॉर्म फिल करतो. ठीक आहे. आता मी काय केलं, प्रिंट काय मध्ये केलं, पोस्टमध्ये पण प्रिंट केलं. ठीक आहे, माझं इथं पण आउटपुट आले. तर मला सांगितलं क्वेरी सेटमध्ये येतं. ठीक आहे, आलं काय, आपला स्टुडंट नेम काय होतं, मी ABCD. ठीक आहे, हा डिफरन्स आहे पोस्ट आणि गेट मेथडचा. ठीक आहे, पोस्ट मेथड कधी शो नाही करीत, ते एकदम सिक्युरिटी पर्पजसाठी आणि आपली प्रायव्हेट. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, आता मी काय करतो, जस्ट पोस्ट मेथड यूज करतो. ठीक आहे, पोस्ट मेथड यूज करू. पोस्ट मेथडला सेम दिले. ठीक आहे, फक्त मेथड काय यूज केली, पोस्ट आणि CSRF टोकन. CSRF टोकन कशासाठी असतं आपलं, सिक्युरिटी पर्पजसाठी. ठीक आहे, आता जी सेवची त्याची एक URL बनवून घेतो. ठीक आहे, यूज मी झालो, टेस्ट फंक्शन कॉपी केला. सेव्ह पोस्ट, आता रिक्वेस्ट. ठीक आहे, आता इथं काय, मी डेटा सेव्ह इन पोस्ट करतो. ठीक आहे, आता हा डेटा कोणता होता, गेट मेथड वाला होता. हा कोणता आहे आपला, पोस्ट मेथडचा. ठीक आहे, जस्ट कमेंट करतो. ठीक, रिफ्रेश केला, माझा फॉर्म आला. ठीक आहे, आता ज्यावेळेस मी फॉर्म माझा फिल करतो, ABCD केला. ठीक आहे, नंबर टाकला आणि ईमेल टाकला. ठीक आहे, आता ज्यावेळेस मी हे केलं तर पोस्ट गेट मेथडमध्ये, त्यात माझा पूर्ण डेटा शो झाला. ठीक आहे, पण ज्यावेळेस मी पोस्ट मेथड यूज करतो, त्यावेळेस माझा डेटा शो होणार नाही, शो होत नाही डेटा. जर आपल्याला प्रिंट करायचा जर असला तर आपण प्रिंट पण करू शकतो. ठीक आहे, प्रिंट रिक्वेस्ट डॉट पोस्ट. जर पोस्टमध्ये डेटा आला असला तर आपल्या पोस्टमध्येच प्रिंट करावा लागतो, तो गेटमध्ये प्रिंट होत नाही. जस्ट मी एकदा परत एकदा फिल करतो. सेव्ह केला. ठीक आहे, डेटा सेव्ह इन पोस्ट. ठीक आहे, आता मी आउटपुट चेक करतो त्या. ठीक आहे, आला. CSRF टोकनचा एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, क्वेरी सेटमध्ये, क्वेरी डिक्शनरी. ठीक आहे, हा पूर्ण काय सेट आहे. ठीक आहे, आता मी स्टुडंट नाव काय टाकलं तर ABCD. ठीक आहे, हा स्टुडंटचा मोबाईल आणि हा स्टुडंटचा ईमेल. ठीक आहे, फक्त हा डिफरन्स एवढा आहे पोस्ट आणि गेटमध्ये, आपण प्रिंट करतो ते डेटा, प्रिंट केला तर प्रिंट होतो. ठीक आहे, पण गेस्ट मेथडमध्ये तो काय डायरेक्ट डिस्प्ले करतो, डायरेक्ट डिस्प्ले करतो. पोस्ट मेथडमध्ये डिस्प्ले करत नाही. हा झाला पोस्ट मेथड आणि गेट मेथड. ठीक आहे, इथपर्यंत समजलं पंकज.